मुरगुड कुर्णी मार्गावरील बंधाऱ्याची अवस्था सध्या धोकादायक बनली आहे। या बंधाऱ्यावरील अनेक पिलर मोठ्या प्रमाणात कोसळले असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे। या मार्गावरून दररोज शाळा कॉलेजसाठी येणारे विद्यार्थी तसेच दैनंदिन कामासाठी जाणारे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात। मात्र सध्या बंधाऱ्याच्या पिलरमध्ये मोठे तडे पडले असून काही ठिकाणी बंधाऱ्याच्या भिंतीमधून पाणी झिरपत असल्याचंही दिसून येते। काही ठिकाणी तर पिलर पूर्णपणे खालच्या बाजूने निखळून पडले आहेत। त्यामुळे या ठिकाणी एखादं वाहन गेल्यास मोठा अपघात होण्याची भीती ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुरगुड येथील ग्रामस्थांनी मुरगुड पाटबंधारे उपविभाग निडोरी कार्यालयात जाऊन बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत निवेदन दिले। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून लवकरात लवकर काम हाती घेतलं जाईल असं आश्वासन दिले। दरम्यान पुढील 2 महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होणार असून या ठिकाणी बंधारा साधारण महिनाभर पुराच्या पाण्याखाली असतो। त्यामुळे सध्याच्या अवस्थेत जर मोठा पूर आला तर हा संपूर्ण बंधारा वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। म्हणून संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी मुरगुड आणि कुर्णी परिसरातील ग्रामस्थांकडून होतीये। दरम्यान याबाबतचे निवेदन मुरगुड येथील नागरिकांनी पाटबंधारे विभागाला दिले। यावेळी लवकरात लवकर निधी आणून त्याची दुरुस्ती केली जाईल असं आश्वासन पाटबंधारे विभागामार्फत केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ता सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, कुर्णी ग्रामपंचायत कर्मचारी रघुनाथ बोडके, तानाजी भराडे, जगदीश गुरव इत्यादी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।